3 मधील शिवसेनेचे उमेदवार सुरेश बिद्री, सौ उर्वशी पाटील, सूर्यकांत पाटील यांनी बुधवारी सकाळी ढोल ताशाच्या गजरात घोंगडे वस्ती परिसरातून प्रचार फेरी काढली। कार्यकर्त्यांनी आपल्या हाती धनुष्यबाणाचे चिन्ह धरले होते। या फेरीतील अस्वल व कार्टून यांची प्रतिकात्मक रूपे आकर्षक ठरली। यावेळी उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। प्रभागाच्या सर्वांगीण विकासाकरिता आपणास विजयी करण्याचे आवाहन माजी पालिका सभागृह नेते सूर्यकांत पाटील यांनी केले आहे। मतदारांना आम्ही सर्वजण विनंती केलेली आहे, जे कोणी चांगलं काम केलं असेल त्याला आपण सर्वाधिक मतांना निवडून द्यावं आणि जेणेकरून ज्यांनी कोणी आम्हाला या ठिकाणी उमेदवार बदलले किंवा आमच्यावर जे काही अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी मतदारांना माझी विनंती आहे, येत्या 15 तारखेला जे मतदान आहे त्या मतदानाला केलेले जे काही आमचं कोणी कुटील कारस्थान केलेले त्या कुटील कारस्थान केलेल्या लोकांना बळी न पडता त्यांना दाखवून द्या की आम्ही या भवानी पेठ मधले प्रभाग क्रमांक 3 मध्ये राहणारे लोक आम्ही फक्त आणि फक्त चांगल्या काम करणाऱ्या लोकांशी आहे। आता आम्ही एवढे दिवस 25 दिवस सुरेश पाटीलला निवडून दिला, त्याच पद्धतीनं आता सुरेश पाटील हे शिवसेनेचे धनुष्य बाण घेऊन उभारले। आमचे तिन्ही उमेदवारांना सर्वाधिक मतांना निवडून द्यावं हीच मी सर्व मतदारांना आवाहन केलं जे मला भेटले। खरं तर 40 वर्षापासून काम करत आलोय भवानी पेठमध्ये। विजयापुढे मला एक संधी म्हणून मिळालेली आहे। भवानी पेठ मध्ये मला पहिल्यांदा मी उभारलेला आहे भवानी पेठ मध्ये। या बारीला मी जिद्दीनं अण्णासोबत असल्यामुळे माझा अजून जरा ताकद वाढलेली आहे अण्णामुळे आणि माझी ताकद अण्णाची ताकद मिळून आम्ही भवानी पेठ मध्ये एक मोठा रोजगार निर्मिती करणार आहे। माझ्याकडे व्यापारी असल्यामुळे माझ्याकडे भरपूर योजना येत असतात। अण्णाला घेऊन अण्णाचा साथ भरपूर आहे आपल्या, तरी सुद्धा बरेला मी जोमानं जोरात काम करून दाखवतो। सदर प्रचार फेरीस मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला।